हे बघा आपल्याला पहिलंच मासं भेटलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण चाललोय व्हाळात. आपल्या मासे पकडूचे आहेत, सावे मासे कांडाळी. तर आता प्रणितला पण घेऊन जातो, तो पण खाली आता वाट बघत असत तिकडे व्हाळामध्ये. तर जाऊयात व्हाळामध्ये. आणि इथं आपली कांडाळा ही बघा आहे, तर ती कांडाळ वगैरे टाकूयात आणि बघूयात किती मासे आपल्या भेटतात ते. तर चला जाऊयात. तर ना आता मस्त की आपण हे पेवया पण आणि कांडाळ पण टाकूयात. इकडे खाली जाऊचं आपल्याकडे. थंय जाऊ नको करपात तो 10,000 घाल ना. गंजू आज स्पर्धा होती मेले आमची. पुशअप मारती. पुशअप 12 मारलाय विचार जाऊन. अजून एक मारतोय, उलटी उडी मारतोय का. परत गेल्या घाबरल्या आम्ही नंबर आम्ही लावड्या दिलं खरं जाऊ तू पार केलं एकदा डोक्यावर पाणी टाकायचं होतं खाण्यात. मी हायचं केलं हे काय बघ
हे बघा आपल्याला पहिलंच मासं भेटलं आहे. एकदम लहान आहे पण चवले भारी लागतात. दगडा पाठी पेरा छान पडले ती अशी लावूया उलटी कोणी लो अशी आहे. दोन एक दोन तीन भेटले. व्हिडिओ करता जिथलं स्वागत नसणार आहे त्या डावतच तो पण नसलं पारपारा ॲनाकोंडा बनतो. हो बघा चौथो मासो मजाच आज. संध्याकाळची सोय झाली मस्त. तर तुमका दाखवतोय मासे अडकलेले. हे बघा हे बघा दिसतं पाणी हल्ला. मोबाईल पाण्यात नाही बुडवू शकत नाही तर उगाच दुसरं पण नाही भेटूचो. हो बघा लाईव्ह अडकलेलो हा आपली कांडाळा इकडे वरती बघा. आणि हो कांडाळीत मासं अडकलेलो हा. तर ना इकडे रणीतने मासे काढून घेतला ना. हे बघा खैसर गेले बघा आपली कांडाळ एवढी मोठी आहे इकडनं. पण ती साव्या माशांची हे खाडीत नेमका उपयोग नाही खया. हे मान त्याची काढून टाकलं सगळी. हे पिशवीत टाक. हां थोया एक तर आता आपण जातो गणपतीच्या कोंडीत. आपल्याला एक नाही म्हटलं तरी एक 10-15 मासे भेटले. तर आता असेच जाऊया वरती गणपतीच्या कोंडीत आणि तिकडे बघूया किती मासे आहेत. कारण मासे एवढे म्हणण्यासारखे येले नाही आहेत व्हाळात, बारीक बारीकच आहेत. त्याच्यामुळे जास्त ना आपली कांडा मोठी असल्यामुळे ते लागत नाही. तर वर जाऊन बघूया. आपल्याला तिकडे वर जायचा गणपतीच्या कोंडीत. ह्या हावरांना सगळी दगडी टाकतो. हे दगडी आणून टाकला नाही बघा. लागतच पाया खाली. तर आपण ना गणपतीच्या कोंडीत दिला. आपल्या हे टाकूच्या कांदा हे बघूया. कारण हे जरा मासे असतात बऱ्यापैकी. अच्छा आहे
पायात नाही दगडी दिलेले असतात. हे दगडी पहिले कसे कमी होते पण ते हवरामुळे ना जास्त येऊन बसले दगडी, त्यामुळे प्रॉब्लेम होता. हे बघा हे मासे हत बऱ्यापैकी दाखवत आहे बघा. दिसतात का नाही मला माहीत नाही, पण ते बऱ्यापैकी मळी माशी आणि दंडकी आहेत. मळी दंडकी आहे. मळी मासो खाऊक मजा येता जाम. तुमका हो गया नक्कीच दाखवतो. जर आपल्या कांडाळ्यात जर भेटले ना मासे तर नक्कीच दाखवतो तुमका मळी मासो आणि दंडके कसे असतात ते. तर चला कांडाळा टाकूया. दंडकी दाखवते. दंडकी हे बघा, हे का म्हणतात दंडकी. हे बघा हे का दंडकी म्हणतात. आणि हे का ना मळी मासो म्हणतात. जो लगेच सरागता मासो, एकदम सरागता मासो बघा. हातात भेटत नाही म्हणजे असं एकदम बुळबुळीत असता, त्याच्यामुळे एकाला सांभाळूक लागता. बघा एका म्हणतात मळी मासो. जो तुमका लागलो ना मित्रांनो मासो, तर ह्यो एकदम झाडाच्या खालच्या बाजूकच लागात, वरच्या बाजूक लागणार नाही. कारण तो जमिनीच्या असं ना एकदम खालनं असता, वरती कधीच येत नाही जास्त. बायचान्स एका दुसरं वरती इलो तर, नाहीतर तो खालनंच पोहत असता, त्याच्यामुळे ह्यो खालीच लागणार. बघा तर आपल्याक ना मित्रांनो एवढे जास्त मासे नाही भेटले. नाही म्हटलं तर एक 5-6 फक्त भेटले असतील. तर आपल्याक आता उशीर झालो, त्याच्यामुळे कांडाळ काढूया आणि ना गप घरी जाऊया, कारण उशीर पण लय झालो. त्यामुळे कांडाळ काढलं आहे.
मासे काय कांडळीक जास्त चिपकत नाहीत आपल्या, मासेच होत नाही. आता मासे असते ना व्यवस्थित तसे मोठे तर मस्त की आजचा भागला असता, म्हणजे आजचा भागात पण थोडा कमी, म्हणणं एवढा नाही. बिना चपलाची लागतेच रे खाली. अशा पाण्यात जरा मजा येता, उंच पाण्यात. तसं म्हणण्यासारखा उंच पण नाही, पण कसा माहिती या हवळ्या नाही सगळं रेवो वरती आणून टाकला, त्यामुळे उंच पाण्याची आम्ही चर्येतली मजाच गेली. मित्रांनो आता घरी चाललोय बघा, इकडे पाठी वाटेतच आहे. तर व्हिडिओचा एंड इथेच करतोय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू. तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.